नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही कधी कार लोन, पर्सनल लोन किंवा होम लोनसाठी अप्लाय केलं का? तर त्यावेळेस बँका सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोर चेक करतात. तर हा सिबिल स्कोर काय असतो, का महत्त्वाचा असतो आणि तुमचा सिबिल स्कोर जर कमी असेल तर तो वाढवायचा कसा? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. सिबिल स्कोर म्हणजे काय, तर हा एक 3 अंकी आकडा असतो जे की 300 ते 900 या दरम्यानमध्ये असतो. हा एक आकडा नसून तुमचा एक पूर्ण आर्थिक रिपोर्टच आहे. मी याआधी घेतलेले कर्ज आणि क्रेडिट कार्डचे बिल हे वेळेवर भरले का नाही याचा पूर्ण इतिहास यामध्ये तो असतो. हा सिबिल स्कोर 900च्या जेवढा जवळ तुमचा असेल तेवढाच तुमच्यासाठी खूप फायद्याचं असतं. 300 ते 550 या दरम्यान जर सिबिल स्कोर असेल तर कर्ज मिळणं थोडं कठीण होतं. 550 ते 700 यामध्ये जर तुमचा सिबिल स्कोर असेल तर बँक थोड्याशा चौकशा करून नंतर तुम्हाला कर्ज देतात. आणि जर 750 यापेक्षा जर जास्त असेल तर मग उत्तमच. अशा लोकांना बँका स्वतः फोन करून कमी व्याजामध्ये कर्ज देतात. तर त्यामुळे तुमचा जेवढा सिबिल स्कोर चांगला असेल त्यानुसारच तुम्हाला कर्ज मिळणं सोपं जातं आणि कमी व्याजदरात कर्ज मिळतं. सिबिल स्कोर वाढवण्याच्या 5 महत्त्वाच्या टिप्स. पहिलं म्हणजे तुमचे वेळेवर हप्ते भरा. तुमचा कर्जाचा हप्ता असेल, तुमचा लोनचा हप्ता असेल किंवा मग क्रेडिट कार्डचं बिल असेल, याची तारीख कधी विसरू नका. वेळेवर त्याची पेमेंट करत राहा. यामध्ये एका दिवसाचा उशीर पण तुमचा क्रेडिट स्कोर कमी करू शकतो. दुसरं म्हणजे क्रेडिट लिमिटचा वापर. जर तुमचं क्रेडिट कार्ड 1 लाखाचं असेल तर त्याचा जास्तीत जास्त 30,000पर्यंतच त्याचा वापर करत. 30% जास्त वापरू नका. तिसरी गोष्ट, सतत कर्जाची मागणी बँकांना करत राहू नका. प्रत्येक बँकेमध्ये जाऊन लोनसाठी विचारणा केल्यावर तुमचा त्यामुळे पण क्रेडिट स्कोर कमी होऊ शकतो. कारण ज्यावेळेस तुम्ही बँकेकडे कर्जासाठी विचारणी करता त्यावेळेस बँक तुमचा क्रेडिट स्कोर चेक करत असतो आणि बँक ज्यावेळेस तुमचा हे स्कोर चेक करते त्यावेळेस तुमचा क्रेडिट स्कोरवर परिणाम होतो. तुम्ही स्वतः तुमचा क्रेडिट स्कोर कितीही वेळा चेक करू शकता, त्याचा काही परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होत नाही. पण बँकेद्वारे जर जास्त वेळ चेक झाला तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होऊ शकतो. त्यामुळे सतत बँकेत जाऊन कर्जासाठी विचारणा करणं थांबवा. चौथं म्हणजे तुमचे जुने क्रेडिट कार्ड जर असतील तर त्यांना बंद करू नका. कारण जितके जुने तुमचा व्यवहार असेल, जितकं जुनं तुमचं कार्ड असेल तेवढेच विश्वासाचे पात्र तुम्ही असाल. त्यामुळे एखादं जुनं क्रेडिट कार्ड असेल तर त्याला बंद नका करू. 5वी गोष्ट, गॅरंटर बनताना काळजी घ्या. जर तुम्ही कोणाचे गॅरंटर बनत असाल आणि त्याने समोरच्याने जर पैसे नाही भरले तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर होतो. तर या 5 पॉईंटवर लक्ष ठेवा, तुमचा सिबिल स्कोर चांगला होईल. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचा सिबिल स्कोर मोबाईलवरून कसा चेक करायचा याबद्दल माहिती हवी असेल तर कॉमेंट करून सांगा. त्याचा पण व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर टाकून देऊ. चला मग भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.